जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी अधिकारी कर्मचारी वर्गाला लोकांमध्ये जाऊन प्रश्न समजून ते सोडवण्याचे निर्देश दिले. लोकप्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी सुचवलेल्या तसंच सर्वसामान्यांच्या गरजेच्या विषयांना प्राधान्य द्या, रोजगार हमी योजना, वन विभागाकडील वनहक्क दावे, वीज प्रश्नांबाबत आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्रत्यक्ष बैठका घेऊन नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यामुळे शासनाचा वीज बिलापोटी होणारा सर्व खर्च वाचणार असल्याचं पालकमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. मागील वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीच्या 696 कोटी 33 लाख रुपयांच्या निधी खर्चाला मंजुरी देण्यात आली. मागील वर्षीचा सर्व 100% निधी खर्च झालाय. तसंच 2025-26 या चालू वर्षीच्या मंजूर 764 कोटी 62 लाख रुपयांच्या निधीच्या तरतुदीबाबत विविध विकास कामांवर चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष मोहिमेअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवले जाणार असून समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 67 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील 5 वर्षात 679 कोटी रुपये जिल्ह्यातील शाळांसाठी लागणार आहेत. पुढील काळात CSR जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधूनही खर्च केला जाणार आहे. यावर्षी 357 दर्जेदार शाळा अभिनव प्रकल्पातून तयार होतील. यासह ग्रामीण आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठीही 32 कोटी रुपयांची तरतूद असल्याची माहिती पालकमंत्री आंबेडकर यांनी यावेळी दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यात अनेक भागात दरवेळी पूरस्थिती निर्माण होते. अशावेळी गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चर्चा करताना शासनाच्या वन विभाग, कृषी विभाग आणि शेती महामंडळानं आपल्याकडील जमीन चाऱ्यासाठी उपलब्ध करून द्यावी, असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाला पूरस्थितीबाबत दैनंदिन माहिती सर्व लोकप्रतिनिधींना देण्याच्या सूचना केल्या. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी जिल्हा परिषद शाळांसाठी 67 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं सांगितलं. बैठकीला आमदार जयंत असगावकर, अरुण लाड, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.